आणि यानंतर पुढे काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेणार आहोत टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला पाहूयात महापौर पदाचा रणसंग्राम। मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची चर्चा। आज शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीला जाणार अशी सूत्रांची माहिती। दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात संध्याकाळी महत्त्वाची बैठक पार पडणार अशी ही सूत्रांची माहिती। महापौर जर महायुतीचा होणार असेल तर सौदेबाजी कशासाठी? हॉटेलमध्ये नगरसेवकांना लपवून ठेवण्यासाठी वेळ का येतेय? राऊतांचा हा सवाल। तर दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान, राऊतांची टीका। तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री दाओसवरून आल्यानंतर महापौर पदाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती। शिंदेच्या शिवसेनेला सन्मानपूर्वक पदं दिली जाणार। मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही, तर फडणवीस दाओसवरून आल्यानंतर चर्चा होईल। मतांसोबत प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही, एकनाथ शिंदे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। तिकडे मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल। मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा हे महत्त्वाचं नाही, पालिकेसाठी भ्रष्टाचार मुक्त विकास महत्त्वाचा, अमित साटम यांचीही प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही, तर आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे। विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे। महापौर पदासाठी 2.5 वर्ष फॉर्म्युलाच्या वृत्त्यावर शिंदेची प्रतिक्रिया। शिंदेच्या 29 नगरसेवकांना हॉटेल ताजलँड सेंडमधून चेकआउट करण्याचे दिले आदेश। मात्र पुरावे सादर करण्यासाठी आता शिंदेचे नगरसेवक जाणार नाही अशी सूत्रांची माहिती। नगरसेवक थोड्याच वेळात ताजलँड सेंडमधून चेकआउटही करणार। नगरसेवक बेपत्ता आहेत। जनतेने निवडून दिलेले नगरसेवक 5 स्टार हॉटेलमध्ये आनंदानं कैद। शिंदे सेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये असल्यानं अमित ठाकरेंची ही टीका। सामान्य नागरिकांनी केलेल्या मतदानाचा अपमान नाही का? अमित ठाकरे यांचा ट्विट करत हा सवाल। मुंबईच्या महापौर पदावरती शिंदेच्या शिवसेनेचा दावा। प्रत्येकाला वाटतं महापौर पद आपल्याकडे असावं, उदय सामंतांचं हे सूचक विधान।